फक्त मिटकरी आणि राऊतच नाहीत तर अजून अनेक नेत्यांनी सुद्धा या संदर्भात संशय व्यक्त केलाय। आता संशय महाराष्ट्रातील 80% लोकांना आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले। एक नक्की आहे, दाल में कुछ तो काला है असं वडेट्टीवार म्हणाले। तर अपघातावरती अनेक शंका उपस्थित होत आहेत असं अनिल देशमुख म्हणाले आणि ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू आहे, सत्य बाहेर येईल असा विश्वासही देशमुखांनी व्यक्त केला। हा तपासाचा भाग आहे। संशय तर महाराष्ट्रातील 80% लोक व्यक्त करत आहेत। सोशल मीडियावर आपण सगळे पाहतो की या घटनेला हा अपघात नाही तर घातपातच म्हटलं जात आहे। यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। मग ती सावेवाडीचा प्रश्न आता उपस्थित केला गेला, वेळेवर पायलट का बदलला गेला हा सुद्धा प्रश्न आहे। ज्या पायलटचं नाव पुढे आला होता तो आता जिवंत आहे, कारण तो वेळेवर पोहोचू शकला नाही किंवा त्याच्याऐवजी दुसरा कपूर नावाच्या पायलटला तिथे पाठवलं। पण एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है आणि याची चौकशी निपक्ष होणे आणि त्यातून जे काही हे पुढे येईल ते सत्य असं समजावं लागेल। असं आहे की हा जो अपघात झाला त्याच्याबद्दल अनेक लोक शंका उपस्थित करत आहेत की विजिबिलिटी नव्हती असं कारण सांगितलं जातं। पण जेव्हा विमान लँड होणार होतं आणि आकाशामध्ये होतं तेव्हा क्लिअर कट दुरून व्हिडिओ जे आलेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने विमान लँड होताना एकदम टिल्ट होतं, असं चालत जात असताना एकदम टिल्ट होतं आणि कसं कोसळतं आल्यामुळे अनेकांना त्याच्या बाबतीत शंका उपस्थित अनेक मंडळी करत आहेत। पण शेवटी आता ब्लॅक बॉक्स जो राहतो विमानातला तो हाती लागलेला आहे। तज्ज्ञ मंडळी त्या बाबतीत संपूर्ण ब्लॅक बॉक्समध्ये ती तपासणी केल्यानंतर काय गोष्टी पुढे येतात हे संपूर्ण माहिती हळूहळू पुढे येईल।